जयांची
यास पुरावे वचन ऐकत मराठी तुम्हा सर्व संत मायबापांच्या हृदयस्थ असणाऱ्या पांडुरंग पालवांस मी साष्टांग दंडवत करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरी पांडुरंग पालवांच्या कृपेने तसेच सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद मंगलनाथ महाराज, सच्चिदानंद एकनाथ बाबा चव्हाण, सच्चिदानंद पगार बाबा या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य भागरे बाबा यांच्या मार्गदर्शनाने हा दीडदिवसीय वैष्णव मेळावा म्हणजे खैरगाव तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी हे 5वं वर्ष आहे. इथे जी मंडळी आहे उंच नीच काही नेहमी भगवंत भावभक्ती या मंडळींच्या मध्ये जो सात्विक भाव तयार झालेला आहे आणि त्या सात्विक भावाच्या प्रेमापोटी या साधकांना जे ज्ञान प्राप्त झालेले आहे त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सर्व जग तळमळत आहे, परंतु रीत माहीत नसल्यामुळे त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून या साधक मायबापांना कुठेतरी कळवळा आलेला आहे. न तसे जग न देखील कळवळा येतो कळवळा म्हणून या. आणि या संत महात्म्यांच्या वचनाद्वारे या अनादी परब्रह्म नामाचा प्रचार करण्यासाठी हा वैष्णव मेळावा त्या खैरगाव सर्व साधकांच्या मी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. अभंग दुसरा घ्यायचा होता बाबा, दादा पण आलेले पंचपैकी 4-5 वर्षापूर्वी या अभंगावर प्रवचन करण्याचा योग आला होता आणि ज्या पद्धतीने परमात्मा मला सद्बुद्धी देईल त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करेन. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा 5 चरणाचा हा पाणपूळ प्रकरणातला अभंग आहे आणि टायमावर सुट्टी होईल. अभंग जरी मोठा असला ना आपण टायमावर समाप्ती करू. या अभंगामध्ये 2-3 चरणामध्ये साधकांना का ज्ञान होत नाही याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे आणि त्याचं ध्रुवपद असं दर्शवत आहे की नामही त्या ध्रुवपदामध्ये आहे आणि कोण प्राप्त करून देत आहे, कोण त्या ज्ञानापर्यंत पोहोचवत आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की का लोकांच्या पर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही, तर पूर्वीजांनी पाप केले म्हणतात. पूर्वजांनी पाप केले ते हे बहु विस्तारले विषय सुख नाशिवंत सेविता तुम्ही कोणतरी आणि 84 लक्ष गणी माझी कितीतरी जन्मांच्या मध्ये जीव तेच करत आला विषयांच्या आधी आणि त्याच्यामुळे ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ते म्हणतात धर्म जागो सदैवांचा
आंधळ्याजवळ. तर तुम्ही म्हणाला आंधळे आंधळे आंधळे, तर संतांना ही दृष्टी मान्य नाही, कारण संत हे ज्ञानाच्या दृष्टीने पाहत असतात. म्हणून ते म्हणतात धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारे, आणि आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव विचारे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संसार संसार संसार, तर पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, ह्या नाव संसार. संसार दुःख मुळे गडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढा, आणि कवना शरण जाऊ दृष्टी देई निर्माण. संसार जन्माला तर हा दुःखामुळे आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होते. परंतु या संसार चक्रामध्ये म्हणजे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, या चक्रात सुटण्यासाठी धर्म जागो सदैवांचा कारण शरण जायला. तर जे परोपकार ते परोपकारासाठी महात्मे आहेत त्यांना शरण जायला सांगितलं. आता कुणी म्हणाल माझ्या घरचे भरपूर मोठे माणसं आहेत, तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माता पिता बंधू बहिणी कोणी लपवली निर्वाणी, हे कोणीच आपल्या कामी येणार नाही. इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, आणि एकलांनी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, ते कोणी सोडले एका सद्गुरू वाचून. धर्म जागो सदैवाचा देवा पर उपकार. परत पुढे म्हणतात काय संतांनी उपकार केले, सद्गुरूंनी काय उपकार केले, तर साधू संत मायबाप तीही केले कृपादान. पंढरी यात्रेने घडले चंद्रभागे स्नान, कुंडलिक वैद्यराज पूर्वी साधिले साधन, आणि वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातले. धर्म जागो सदैवांचा देवा परोपकारे, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे मी नाम उच्चार. काय सांगितलं, साधू संतांनी उपकार केले, कुठं नेलं त्यांनी पंढरी यात्रे नेले. मग आता जर पाहिलं तर पंढरपूरला सर्वच जातात, बाबा जातात, परंतु साधू संत मायबापतीही गेले उत्पादन पंढरी यात्रेने. तर ह्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये नेलं त्यांनी कुंडलिक वैद्य कुंडलिकरायांनी हे साधन साधल्यापूर्वीच त्यांनी ते साधन साधत त्या साधनावर आपण आवडायला आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचणार. कृष्ण अंजन एक वेळा डोळा घाली ती आढळ तिन्ही रुग्ण गेले. तीन प्रकारचे भौतिक दैविक आणि भौतिक अशा प्रकारे तीन प्रकारचे दुःख आहेत. जीवांना हे तीनच प्रकारे त्रास होतो. तर कृष्ण अंजन एक वेळा डोळा घाली ती आढळ तिन्ही दुःख गेले. पिठले भ्रांती होती मागे तिकडे जन्माच्या नंतर पिठले भ्रांतीचे पडल. श्री गुरु निवृत्तीराय मार्ग दाढीला सोडला, आणि बाप रखमालीवरून काय सांगितलं त्यांनी, बाप रखमालीवरून न विसंबे सर्वता, आणि निवृत्तीने तत्वता सांगितले. अशा प्रकारे अभंगाचा थोडक्यात विस्तार करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासमोर दोन्ही महात्मे आहेत, ज्यांच्या हाताला हात लावून आणि त्यांनी मला बोटाला धरून चालायला शिकवलं. ते आमचे विठ्ठल बाबा बसले, मुरळे बागडे बाबा, शंकर बाबा, सर्व महात्मे आहेत. माझं कामाला पायी आणि भविष्यात आपल्याला पकवासाठी कुठे हजर राहतात मोबाईल पेटीवाले. तसेच आपल्या सर्व श्रीपाद बाबा स्वागत मागे आहेत, आणि आपले गुरुस्थान आरोग्य बाबा कुठे असतात. ज्या टायमाला त्या ज्ञानापर्यंत महात्मा पोचतो ना, ते त्यांच्या वृत्तीतून आपल्याला सदैव पाहायला भेटतं. तरी अवधा घेतले तुझे मग सर्व सुखास पात्र होईजे, प्रतीक धर्माचे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि एकमेव परमानंदाची प्राप्ती
याच्यासाठी मनुष्य जन्म भेटलेला आहे तो कशासाठी भेटलेला आहे तर एकमेव पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती जय देहाची सृष्टीची या उपकरणा पृथ्वीचा विरोधमा वेदा ऐसा ब्रह्मा एकला होता. ज्या टायमाला ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली सर्व माणसं सर्व योनी 84 योनी अपटूडेट बनवल्या आणि त्या टायमाला काय असे कपडे वगैरे काही नव्हते. परंतु पुढे भगवंताने पाहिलं की मनुष्य योनी ही सुद्धा बनवून आणि ही जर माणसाप्रमाणे राहत असेल तर त्या टायमाला आणि भगवंताने वर्णाश्रम तयार केले. 2 ऋषी होते, बिल्व ऋषी आणि काफर ऋषी. पुरोडी समाजामध्ये जातीभेद नव्हता. ज्या टायमाला ही सृष्टी झाली ना त्या टायमाला जातीभेद नव्हता. परंतु एक वेगळ्या दैवतेचं पूजन करायचं एक ऋषी आणि एक ऋषी वेगळ्या दैवतेचं पूजन करायचं. असेच एका ऋषी बिल्व ऋषींच्या मंदिर म्हणा अथवा समाधी असेल त्या ठिकाणी ते चिंतन करत असताना तेथे गाय आली त्यांच्या चिंतनामध्ये समोर उभी राहिली आणि ती गाय समोर आल्यानंतर ह्या ऋषींच्या मध्ये क्रोध तयार झाला. सांगण्याचं कारण एकच की जोपर्यंत ज्ञानाच्या पर्यंत पोहोचत नाही साधक तोपर्यंत भरपूर साधना करतोय, परंतु आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या वृत्तीतून ते लगेच बाहेर निघतोय. मग ह्या ऋषीच्या समोर साधना करत असताना गाय आल्यामुळे तो गायीवर धावला. गाय कृपा करायला लागली, गायीवर धावला आणि गाय पण या ऋषीला मागे लावली. गायीने त्या ऋषीच्या पोटामध्ये शिंगारलं आणि तो ऋषी तिथे संपला. बरं संपल्यानंतर त्या ऋषीला मुसळ नावाचा मुलगा होता आणि त्या मुसळ ऋषीने आता आपल्या बापाला या गायीने संपवलेला. मग त्या ऋषीने त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि ती गाय तिथे त्यांनी काढली कापली संपवली आणि तिथून मुसलमान तयार झाले. त्या ऋषीपासून पाहिलं तर पहिलं काही समाजच नव्हता, धर्मच नव्हता, परंतु अशा प्रकारे ह्या 2 ऋषींच्यामुळे आणि त्याने त्या गायीला कापल्यानंतर ती गाय त्यांनी तिथे भक्षण केली आणि पुढे तीच प्रथा त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या वंशीचे जन्मले त्यांच्यापर्यंत तीच रूढ चालू झाली. आणि काफर ऋषी हा जो सनातन जो धर्म आहे हा काफर आणि त्याच्यामुळे आपण सनातन भक्ती करणाऱ्यांना काफर म्हटले गेले. असे हे 2 ऋषी पाहिलं तर एकच तत्वामध्ये होते दोन्ही पण, परंतु ज्ञानाची प्राप्ती न झाल्यामुळे एकापासून रस्ता वेगळा निघाला आणि आजही भरपूर देवदेव करतात, पहाटे उठूनच बसतात, परंतु कुठेतरी मेळ नाही ना. मेळ नसल्यामुळे कारण काय खाल्लं पाहिजे युक्त आहार विहार नेम इंद्रियांची साथ काय सांगायचं आहार कोणता घ्यायला पाहिजे त्याच्यावर पुढे आपण भगवंतापर्यंत खूप चुका नको नाही हे ठरलेलं असतंय. आणि त्याच्यामुळे माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांना
त्यांच्या वंशीचे जन्माला आले ते त्याच रूढीने चाललेले भक्ती करतात. कोण देवदेव करते, सर्व देवदेव करतात, परंतु कुठेतरी मेळ नाही. संत महात्मे म्हणतात, मुका झालो वाचार्य होतो पंडित महात्म्याने, दश ग्रंथ शास्त्र पुराणे, चारी वेद मुखोत गर्वाने. पण गर्व झाला, पूर्वी गर्व झाला, त्याच्यामुळे गर्भामध्ये झाली सर्व हानी, म्हणून ज्ञानापर्यंत पोचत नाही. किंवा बैरा झालो या जगी, बैरा झालो नाही, संत कीर्ती शवानी आली. आता तुम्ही म्हणा कसे, तर गर्भावती ज्या टायमाला महिला माता माऊलीच्याकडे क्षमा मागतो, ज्या टायमाला आईच्या उदरामध्ये मुलगा असतो, त्या टायमाला त्या आईने काय केलं पाहिजे, तर रामायण वाचलं पाहिजे, महाभारत वाचलं पाहिजे, गीता ज्ञानेश्वरी यांचा अभ्यास केला पाहिजे. त्या टायमाला पुढे येणारी संतती ही साधणी तयार होईल. परंतु महाराज म्हणतात की बैरा झालो या जगी, बैरा झालो नाही, ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, आणि गर्भी बैरा झालो त्या गुन्हे. अशा प्रकारे काहींचे जे पूर्व प्रारब्ध असतात, पण काही जरी असो, काही जरी असतं मागच्या जन्माचं प्रारब्ध, तरी संत महात्मे म्हणतात करू नका काही जरी मागच्या जन्माचे प्रारब्ध काय असतील ना, तर करू नका काही, फक्त आणि फक्त संत संग लावा. काय म्हणतात की संत संग लावा. पूर्वीचं काहीतरी कुठेतरी आपण केलेलं असेल तेव्हा हा मनुष्य जन्म भेटलेला आहे, पूर्वीचा द्वारा उठले. आता जर आपण जर पाहिलं गर्भामध्ये ज्या टायमाला हिरण्यकशिपू आणि कायालू मातेचं हे भागवतामध्ये उदाहरण आलेले आहे. कायालू मातेला ज्या टायमाला गर्भवती असताना आणि ज्या टायमाला इंद्र घेऊन जात होता, हिरण्यकशिपू तप करत होते आणि इंद्राला वाटला तप केल्यानंतर हे माझं पद आता प्रत्येक ठिकाणी द्यायचे. आणि त्याच्यामुळे कायालू मातेला घेऊन जात असताना नारद मुनी रस्त्यात भेटले आणि नारद मुनीने इंद्रांच्या बरोबर संवाद केल्यानंतर नारद मुनीने कायालू मातेला आपल्या आश्रमात घेऊन गेले. आणि आश्रमात घेऊन गेल्यानंतर रोजचं काय रोजची दिनचर्या असेल, भागवत वाचणं, हरिपाठ त्या टायमाला जे काय असेल ते अशी दिनचर्या चालू होती. आणि कायालू मात्या पण त्या आश्रमामध्ये अभ्यास करू लागले. आणि त्या टायमाला राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हाद तयार झाले. म्हणून सांगण्याचं एवढंच कारण की का सात्विक पिढी तयार होत नाही, याला कारण ही जी आत्ताची पिढी आहे ना, हिच्यामध्ये नवीन जी पिढी आहे तिच्या हातामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, तर सात्विक वृत्तीमध्ये राहायला पाहिजे. माता माऊली यांनी कुठेतरी भजन पूजन भागवत ज्ञानेश्वरी याचं वाचन केलं पाहिजे. नाही ऐकेले हरी कीर्तन, नाही ऐकले हरी कीर्तन. त्या टायमाला माता माऊली पाचारिका आईने असं जर केलं असतं तर नक्कीच भक्त प्रल्हादासारखी पुढे पिढी तयार झाली असते. म्हणून मायबापाचं याला एक रीत आहे, पुरातन रीत आहे साधू संतांची, आणि
त्या पद्धतीने मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत तेनेच बंधे चालू जातात न पडे कोणता कोणते काही विषय जरी आहेत शब्द स्पर्श रस रूप आणि गंध असे प्रकारचे 4-5 विषय आहेत. पंचविषय हे जीवाला सतत सतवत असतात. आणि जीवाच्या नवे नवे ज्ञानाला पण ते सतवत असतात. आपण एकाच विषयाकडे थोडक्यात वळण्याचा प्रयत्न करतो. माझ्या बापांनो, हे जे मासे पकडणारे लोक असतात ते गळ घेऊन जातात नदीवरती. आपण सर्वजण पाहतो आणि त्याला अर्धा कोरलेला गांडूळ लावतात आणि तो पाण्यामध्ये सोडतात. बरं, तो अर्धा जिवंत गांडूळ माशाला प्रबोधन करतोय. माशाला प्रबोधन करतोय की मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आते मेरे लिए, ऊपर खड़ा तेरे लिए. कोण म्हणतंय? गांडूळ. कोण म्हणतंय बाबा? गांडूळ म्हणतंय. कोण का? माशाला. असं नाही. जर कोण जर विचार केला ना, आता खाणाऱ्यांना पण तेच चालू आहे काय, पण कुणी ऐकायला तयार नाही. ऐकतात का? अहो शाकाहारी व्हा. आपला जन्म हा मांस मच्छी खाण्यासाठी नाही झालेला, तर शाकाहारी उत्तम प्रकारचं भोजन करायचं आणि त्या भगवंताच्या नामाचं गुणगान करायचं, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं. कारण हा आहार खाल्यानंतर तामशी वृत्ती तयार होते. मांस खाता कमीत कमी ह्या वैष्णव मेळाव्यानिमित्त एखाद्यामध्ये जरी परिवर्तन झालं, परंतु तरी मासा ऐकायला तयार नाही. काय तो काय करतोय? गांडोळावर हल्ला करतोय आणि गळ घाशामध्ये होतोय आणि मरण पावतोय. हमेशाच्या मिश गळा गिळी वासा सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जसं दृष्टांत सिद्धांत काय होतं ते लगेच दिसतंय. मग आता खाणार काय आहे बघायला नको का चाललंय का नाही. आणि याच्यासाठी संत मिळाले, वैष्णव मिळाले, ते याच्यासाठीच होतात. पुरातन रीत आहे आणि सर्वसाधारण माणसांना पण हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. देवाचं ज्ञान हे सर्वसामान्य माणसांना पण प्राप्त होऊ शकतं. परंतु काय सांगितलं त्याने की रीत आली पाहिजे, कुठेतरी रीतीने परमार्थ केला पाहिजे. मला कोणताही जरी बाबा कोणताही आपण राहताना आपली रीत सोडून नाही जायचं. ज्या रीतीद्वारे आज माझी ते लायकी नसताना एकाच नामाद्वारे काय वेद अनंत बोललेला अर्थ युगासाठी एकच नाम आपल्यापर्यंत आहे आणि त्या नामाचं चिंतन केल्यानंतर काय दगड असतो ना, उपरोबर दगड असतो, त्या दगडामध्ये देवत्व असते. परंतु काय करतं कारागीर, काय करतो त्याला खराबा करण्यासाठी क्षणीने गाव घालून
आनंदाचे चिंतन केल्यानंतर चिंतने चिंतने त्याप्रमाणे भागवतामध्ये उदाहरण आलेले काय भिंगुरटी माशीचं भिंगुरटी किती घरी कोणती भिंती माशीने घरी भिंगुरटी माशी असते ती आळीला पकडून आणते आणि काय करते भिंतीवरती काय घरनं बांधून त्याच्यात मोंडवते हे तीव्र ध्यान व्यक्ती ओमुनी ठाके भिंगुरटी रगलीच्या उठाउठी प्रत्यक्ष दृष्टी देखील सर्वसाधारण आळी जी असते ती भिंगुरटी माशी उडून जाते पण आपण एका नावाचे चिंतन केल्यानंतर का पोचू शकत नाही तिथपर्यंत माझ्या कंठी राहू भले कपी कुळ उतरले काहीच केले त्याने तू वानरांचा उद्धार केला राक्षस होते ना राक्षसांचा पण पंचमध्ये जाऊन काय केलं उद्धार केला नामाद्वारे अशा प्रकारे नामाची एवढी किंमत आहे मग का लोक नाम घेतले माऊली वैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना काही साधक मंडळी त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्याबरोबर चर्चा करू लागली महाराज महाराज माऊली माऊली तर लोकांना एवढा मनुष्यदेव भेटलेला आहे मग का या जन्मामध्ये भगवंतापर्यंत पोहोचत नाही याच्यासाठी माऊली महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात माऊली वैष्णव ज्ञानेश्वर महाराज त्या साधकांच्या बरोबर चर्चा करायला लागले आणि ते म्हणतात पूर्वजन्मी पाप केले पूर्वजन्माच्या संस्कारामुळे कारण कितीतरी योन्यांच्यामध्ये आपण जातं कुत्रा असेल गाढव असेल बैल असेल किंवा मुंगी सरपटणारे प्राणी पशु पक्षी इतर योनीमध्ये होतो आणि पाप आणि पुण्याच्या ह्या गणतीनुसार मागच्या जन्मामध्ये पुण्य पाप मनुष्य ह्या भेटलेला आहे आणि त्या जन्माचे संसार जसे का तसे आपल्यामध्ये आलेले तर काय म्हणतात महाराज की म्हणून जाणते गुरु भजिजे ते पुत्र का होईजे जैसे मूळ सिंचन सगळे शाखा पल्लव संतोषी ते स्वतःचं उदाहरण घेतात की मग ही सद्गुरू त्याने
असे भरपूर भक्ती करणारे आहेत, परंतु मनाच्या मार्गाने तुळशीचे मार्ग घालतात. नामधारकाकडे पाहिल्यानंतर तुळशीचे मार्ग घालतात, परंतु जीवनामध्ये मनानेच भक्ती करतात. काय? मनानेच उपवास करायचे, मनानेच तीर्थयात्रा करायची, मनानेच नाम घ्यायचे, परंतु कुठेतरी मेळ पाहिजे. काय? नाम आणि रूपाचा मेळ भेटला पाहिजे. आणि तो मेळ आपल्याला फक्त जीवनामध्ये सद्गुरू महात्मे आपल्याला योग देतात. कारण सद्गुरू वाचूनही सापडे नसतो. जीवनामध्ये सद्गुरू फक्त आपल्याला ही रीत दाखवून देतात. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की फक्त काय करायला सांगितले, सर्वसाधारण माणसाने काय करायला पाहिजे. जसं झाड लावल्यानंतर त्याच्या मुलाला पाणी टाकल्यानंतर त्याचे सर्व अवयव वरचे टवटवीत होतात, त्या पद्धतीने सद्गुरूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर इथं पाहू आहे ज्यांना पाहू काय केलं बरं आपलं सांग. फक्त सद्गुरूशी एकनिष्ठ राहिले आणि चिंतन करत राहिले. काय? चिंतन करत राहिले. आजही जर पाहिला तर आम्हाला एक गर्व आहे, या खैरगावमध्ये कुठेतरी अशा प्रकारे रोपटं उगवलं आणि आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी कुठे धुकी सोडून ज्या टायमाला संत महात्मे निरोप देण्यासाठी पाठवतात, त्या टायमाला ते कधीच नकार देत नाही. स्वतःचं किती काम असलं ना, काम बाजूला सारून असं त्यांच्यामध्ये ज्या प्रकारे वृत्ती तयार झाले, अजून मी त्या खैरगावमध्ये असेच साधन तयार झाले पाहिजे. त्याच्यासाठी वैष्णव मिळावा आहे. संत महात्मे आपल्या दारामध्ये येतात. आज जो गुढीपाडवा आहे, माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुढीपाडवा आज आपलं मराठी वर्षाचं नवीन वर्ष. टाळी वाजवावी आणि गुढी उभारावी. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज वाटती चालावी पद्धती. टाळी वाजवत राहायची आणि गुढी उभारायची. कुठे गुढी उभारायची? आपल्या शरीरामध्ये. ही पंढरी कार्याची पंढरी आत्मा परंतु ते ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि ते ज्ञानाचं प्रतीक समजून घेण्यासाठी संत महात्मे काय? संतांना माहिती आहे ते ज्ञान, म्हणून करा नका काय कार्य घेता राणी. हॅलो माय बापानं अशा प्रकारे भक्ती करतात, परंतु जीवनामध्ये सद्गुण करत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचा आदर्श आपण घ्यायचा आहे. सद्गुरू केल्यानंतर काय त्यांच्यामध्ये परिवर्तन आहे. एवढे दिवस झाले आणि पूर्ण आज भारत नाही, या भारतामध्ये नाही तर परदेशामध्ये सुद्धा माऊलींचं काय झाले, कामाचा घोळ चालू आहे. कशामुळे? तर जीवनामध्ये फक्त एक सद्गुरू आले. तर आपण का बरं सद्गुरू नाही करायला पाहिजे? सद्गुरू गुरु बिना कोण बतावेगा. जीवनामध्ये सद्गुरू वाटाडे असतात आणि त्यांच्या वाटेने चालल्यानंतर मग त्या टायमाला पांडुरंग परमात्मा हा आपल्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये आहे. कारण तसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा तू प्रांताशी रामू विषयावरी. पांडुरंग परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये असताना का बरं विषयांच्या मध्ये आपण आलेलो होतो? तर रीत नसल्यामुळे. आणि
काय सांगितलेलं आहे? पार्वती मातेला जे ज्ञान भगवान शंकराने दिलं, भरत भाऊ त्या दिवशी बाबांना बोलत होते की बाबा अशा पद्धतीने नाम दिलेलं आहे पार्वती मातेला, आणि तिथे असे संतांच्या जरी पाहिलेले. मग मी त्या भाऊंच्याबद्दल चर्चा करत होतो की मग अशा पद्धतीने ते आले, मग तुम्ही कसा उघडा करणार काय? म्हणजे आज कुठेतरी त्यांच्यामध्ये जे धाडस तयार झालं, आणि त्या धाडसामुळं कुठेतरी त्याच्या चिंतनामुळे समोरच्याला प्रबोधन करणं, कीर्तन करणं म्हणजे काय? जे आपण शिकावे ते इतरांना सांगायचे. आपण कोणत्या मार्गाने पर्यंत पोहोचलो तो मार्ग सांगायचे. आज जर पाहिलं आनंद घेतल्यानंतर अष्टसात्विक भाव होतात, परंतु अष्टसात्विक भावाला गाभून लोक अनुग्रह घेत नाही. लाज भय शंका हे सोडून द्यायचंय. लाज भय आणि शंका साधवया भक्ती काल नाही सोडून द्यायला सांगितलं. कमी पाना जो वाटतो ना की माझ्या पूर्ण शास्त्राचे शास्त्र पाठ आहेत, गीता पाठ आहे, ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा पाठ आहे. मी कशाला सद्गुरूचे सांगितलेलो? त्यांच्याकडे काय ज्ञान असेल? नामदेव महाराजांना पण तो अभिमान झाला होता. काय माझ्या कीर्तनामध्ये देऊन असतोय, मी कशाला कीर्तन करू? ते संतांना शरण जावं, सद्गुरूला कशाला शरण जावं? मला काय कोणाची गरज आहे? देवच माझ्या कीर्तनामध्ये नाचतोय. परंतु नामदेव महाराजांच्या पूर्वजन्माची पुण्याही त्यांना कामे आली, आणि कुठेतरी त्यांचा कमीपणा त्यांच्या लक्षात आला, आणि मग देवाने त्यांना सद्बुद्धी दिली, आणि जीवनामध्ये केसर महाराज स्वामींच्याकडे पाठवलं. कसे होते केसर स्वामी? वेदशास्त्राने कोण होते का बाबा? वेदशास्त्राने कोण होते? नामाद्वारे त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं होतं. जगाला दिसतात संत महात्मा वाटतं, जगाला वेदासारखे दिसतात, पण अंतानी शहाणे असतात. ते आत्मज्ञानामध्ये सतत त्या ज्ञानावर आधार असतात. त्यांचे रोजचे कर्म आहेत ना, त्या ज्ञानाशी संघटित होतात, आणि ते सद्गुरू केल्यानंतर नामदेव महाराजांच्यामध्ये परिवर्तन झालं. सद्गुरू नाही पूर्ण कृपा केली. सद्गुरू नाही हे पूर्ण कृपा केली. काही आपण ठेवलं नाही. हीच वस्तू सांगितली आहे. जवळच प्रत्येक जणांच्या हृदयामध्ये आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर करावं लागतात. ऐसा हृदयामध्ये मी रामा असता सर्व सुखाचा दुसरा शिकावं विषयावर काम विषयाकडे जातात. तीन प्रकारचे विषय असतात. त्यांनी दृष्टांत दिलेला आहे. पाणी पावती बघितला आणि घोड पासे बचत या पाडला वरी ते गोचित नाही हो. आपण आज इथे बोलणारे आमच्या माझ्या सहित चिंतनावर कीर्तन करणं म्हणजे काय? चिंताचे मायबापांना आणि त्या आसनावर आपल्याला आवड राहून कीर्तन साधता आलं पाहिजे. मला कशी बाबा माफी मागतो सारखांची नाही मागता हिरोला आईसा पण पिता त्याशी वाटावी नाही. महाराज म्हणतात काही आईशी दशा माझ्या अंगा प्राप्त होईल. त्याच्यासाठी
त्यासाठी आपल्याला मरेपर्यंत आपल्याला त्या नामाचा घोष करायचे. सदा हरी कथा. सदा चित्त समाधान असतो नसतो आमचा म्हणजे अशा पद्धतीने साधन केला पाहिजे. दर्पणीचे उलटे भाषे म्हणजे असे ते अशी संतांची एक बुद्धी तयार झाली काय की ते आरशामध्ये पाहायला गेले ना एक तर आरशामध्ये पाडवा दिसायला लागला आता इकडे बाहेर तिकडे अशी संतांची मारण्याची भिंगुर्ती माशासारखी अशी भिंगुर्तीची किती आरोग्य ना त्या भिंगुर्तीची अशी दृष्टी झाली त्या पद्धतीने महात्म्याची दृष्टी आहे. आज त्याला सर्व चराचरामध्ये भगवंत दिसतोय आणि ते तसा व्यवहार करतात. अशा व्यवहार सुख लाभ झाला आनंद मोदला मागे पुढे पाहता हा जो मनुष्य शरीर आहे पुढे भेटेलच का बाबा आपल्याला बाबा हा मनुष्य जन्म हा पुढे भेटेलच का इतकं मानलं होते हा संसार जर पाहिला संसार पुन्हा जन्माला येईल आणि पुन्हा मरण आणि व्यावहारिक जर संसार घेतला व्यावहारिक संसार तो याच्यापेक्षा कठीण काय आत्ता जर वागणं जर संसारामध्ये जर म्हटलं ना तर किती त्रास असेल. कीर्तनासाठी जरी जायचं म्हटलं ना तर काय आपले अशा आड उभे होतात काय जायचं नाही देवधर्म करायला लई त्रास आहे बाबा सुखाने करू देत नाही काय आणि तुम्ही खराब मार्गाकडे तुम्ही ओळख असा ना त्याला भरपूर मागे बहुमत तिथे मागे आज चांगल्याच्या मागे ना ती कमी असतात. देवभक्ताला की करुणेची संसार भक्ती म्हणतात की देव हा भक्ताला आहे ना इकडे थांबून देत नाही. बरं ठीक आहे काढतात संत महात्मे मोठे मोठे संत की साह्यास केले पण प्रपंचामध्ये मन एक ठेवत तर परमात्मा हा आपल्या संसारामध्ये उत्पन्न झालेला आहे अशी त्यांची दृष्टी होते. परंतु अशी दृष्टी का सर्वसामान्य माणसांची होत नाही तर ज्या टायमाला भगवंताने ही सृष्टी तयार केली देवाचा हुनेर मोठा शेळा सोडीला कामाचा हरिहर ब्रह्मादिकांचा घातलेला निर्धारी जाऊन झोपला इंद्रासी भगे पडली शरीरासी कलंक लागला चंद्रासी नारदाची केली नारदी रावणाचा झोपला कटी हात धुवून लागला पाठी राक्षस होते मोठ्या मोठी मुली माझी घातले दुर्योधनाच्या हृदयी संचारला तो गर्भ घुमू लागला द्रौपदी बाण पिशाच झाला कलह मागला धरा ऋषीश्वरांची पाठ घेतली योगी सिद्धांची केल जोडली पराशराची मुरकोंडी केली इतरांची पाठ कासया या परिचयाला बहु माजला याने विश्व माझी भंगार केला त्याला एक गावला भेटला शुक्र योगी माय बापानो आता याच्यामध्ये जे वर्णन केलं ना ते सर्व मोठे मोठे आले साधू संत यांना त्रास दिला काम आणि क्रोधाने काय तर आपली काय गणती आपण यांच्यापासून सुटू शकत नाही पण त्यांनी सांगितलं की त्याला एक गाव मोठा शुभमुनी त्यांच्यावर विजय मिळवला कामावर आणि क्रोधावर पावले महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ज्ञान निधी ते बुजावलं काय सांगितलं ज्ञानावरती ना जसं धनावरती साप होतात ना त्या पद्धतीने हे ज्ञानावरती सापाप्रमाणे बसलेले उचून देत नाही लवकर कोण
काम आणि क्रोध, परंतु सद्गुरूंचं संतांचं सानिध्य नाम लागत जर असताना त्याच्या वाटेला जात नाही, त्याला रीत माहीत असते. धडकमारी शंकर धडक मारी शंकरा. आता आपल्या तिकडे नाही वळायचं. त्यांना ब्रह्मेचा माथेरान इकडे चंद्राला घडवलं. काम क्रोधाने काय काम क्रोधाने हे शब्दांना त्यांनी सोडवून ठेवलं. पण आपण काय केलं पाहिजे तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर ते साधक चर्चा करत असताना दुसरा साधक म्हणू लागला की माऊली माझ्याबरोबर माझे आई आहेत, वडील आहेत, मोठे माझे सूर्यसंबंधी आहेत आणि ते मला याच्यातून नक्की सोडवते. तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये संसार दुःख मुळा विश्रांतीच नाही. आता हे पुढचं काम लगेच तयार होतं काय आणि हा जन्म झालेला आहे याचा पुस्तकाकडे आपण थोडंसं पाहू. सर्वसामान्यांच्यासाठी दृष्टांत होणं गरजेचं आहे. पूर्वीचं राज्य होतं आणि त्या राज्याला पूर्ण कडा होता. पूर्वीच्या राज्याला एक कडा होता. दृष्टांताची काटकोळच्या सर्वसामान्यांच्यासाठी घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना पण ही रीत माहिती झाली पाहिजे. आणि त्या राज्यामध्ये चांगला भिकारी जातोय भिक्षा मागण्यासाठी. भिक्षा मागण्यासाठी आता सर्व पुरस्कारांच्या विचारून त्या दरवाज्यातून आतमध्ये जातो आणि भिक्षा पूर्ण दिवस मागितल्यानंतर पुन्हा बाहेर निघायचं असते. पण तो हा आगळा असल्यामुळे आता सर्व पुरस्काराला विचारतो की भाऊ दादा मी कसं पाहिजे. तर मग तो भाऊ त्याला म्हणतो की तू ह्या काळाला हात टेकत जा आणि हात टेकत गेल्यानंतर तुला ज्या ठिकाणी तुझा हात लागणार तिथून तू बाहेर निघशील. आणि अशा प्रकारे हा हात टेकत जातो आणि नेमका दरवाजा आल्यानंतर त्याच्या डोक्याला खास सुटते. हात सुटल्यानंतर तो परत चालतच राहतो. तो दरवाजा निघून जातो. असा फिरतच राहतो. आता कधी बाहेर निघाला दरवाज्यातून श्रीपाद बाबांना सांगायचे 96 पिढ्या जरी गेल्या तरी कधीच बाहेर निघणार नाही. त्या पद्धतीने हा अनमोल मनुष्य देह आहे. काय दुर्लभम न हर देह देह दुर्लभ जाणा 100 वर्षाची गणना. 100 वर्षामध्ये अर्ध झोपेमध्ये अर्ध त्यामध्ये बालपणामध्ये बाकी विषयामध्ये जातात. बालपणे गेलेले असतात. तरुण दशे विषय येतात. बरे माणूस
जे आठवे तो त्याची लगी ते पावे म्हणून सदा स्मरावे म्हणून सद्गुरू करून घ्यायचे त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे त्या ज्ञानावर लागून राहायचे सतत क्षणोक्षणी हाच विचार करायचे आपल्याला थोडं सुद्धा त्याच्यापासून विश्राम पडला नाही म्हणून ते आपल्या कर्माला दिवसभराचे तीच भक्ती आहे खरोखर आणि ती भक्ती करता येत नाही बोलता येत नाही काय बोलावं विठ्ठल पहा विठ्ठल करा नाही का कसं राहता येते पूर्ण दिवसभरामध्ये हे मन आहे ना मन माझं घेऊन जातं तर पुढं पळवतं काय विषयांच्यामध्ये घेऊन सुद्धा नाही पळवतं आणि त्या ज्ञानाची प्राप्ती संत महात्म्यांच्यामध्ये गेल्यानंतर होते आणि ते ज्ञान नक्कीच तिथून बाहेर पडतो माता पिता बंधू बहिणी कोणी ना कोणी निर्माण इष्ट मित्र सज्जन सगळे हे तो सुखासाठी येतो काय ज्याने हे दिले ते आपल्याचे काय दिल्याने केलं ना बस तेवढ्यापर्यंत चाललं तुम्हाला टेन्शन नसते ना बाबा मग कसं म्हटलं असतं आम्हाला असं करता काय खरं पैसा आहे ना संत महात्मे म्हणतात जो चला नका तोही मनाची माझा माहिती लहान थोर लहान असल्याला तरी त्याच्या मागं जावते त्याला जरी डोकं म्हणजे डोकं हसून काही डोकं जरी त्याच्या डोक्यात काही जरी नसल्याला तरी त्याच्या मागं जावते त्याच्या मागं समाज राहील आणि डोक्यावाल्याला जरी पैसा जर नसताना त्याच्या मागे कमी राहते काय जातील ना कोण जातील जातील जे त्याची पूर्ण जाणतात ना ते त्यांच्या मागं जातील त्यांना पैशावाला नाही किती पैशावाला असला ना तरी ते त्याच्या मागं जाणार नाही ते ज्ञानाच्या मागं जातील कारण तेथे कोणी सोडत ना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जाणार आहे काय गर्भवासनेमध्ये परत गर्भवास नको त्या टायमाला आपली जशी वासना होईल काय कारण हरे रूप झाले जाणणे हरपणे ते गेले हरे रूप काय अशी ज्या टायमाला साधनाची दृष्टी होईल त्या टायमाला पुढे त्याला कसा जन्म होईल आपण दृष्टांताने सिद्धांताकडे जाऊ जगभरात राहता भरपूर विद्वान होता ज्ञानी होता परंतु हरण सापडल्यानंतर हारणीचाच ध्यास घेऊ लागले काय हारणीचाच ध्यास घेऊ लागले आणि मग कशामुळं जन्मामध्ये गेले वासना मिळते म्हणून आपली वासना जर घालवायची असेल तर जीवनामध्ये सद्गुरू आले पाहिजे जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत आपली वासना जाऊ शकत नाही 96 पिढ्या जरी गेल्या ना तरी जाऊ शकत नाही याला का करून राहिले हे माझे काका आहे नाते बोलताना जरी काका असले जीवनामध्ये त्यांच्या रूपाने सद्गुरू माझ्यासाठी जाऊन आले काय भरपूर आता बोलतो भरपूर गावं असते आपल्या अवतीभोवती परंतु कुणी जरी हरिभक्त आपल्याशी नातं बोलतं पाहिजे आणि मागे जर 20-25 वर्षाचा इतिहास जर पाहिला असेल हे जीवनात आल्यानंतर गुरुवारी भागरे बाबांच्या जवळ गेले भागरे बाबांच्याकडनं
पाहिलं आणि म्हणतात ना फळ पिकल्यानंतर आंबा पिकल्यानंतर तीच गत माझ्या आयुष्यामध्ये झाली. विठ्ठल बाबांनी पाहिलं आणि हे तर आपल्याला निघाली. बरं बाबांनी पण सांगितलं. बाबांनी त्या टायमाला रघुनाथ बाबाचे व्रत होते. बाबा आणि यांनी म्हणावं की भाऊ तुम्ही बाबांच्या जवळ जात जा. आणि कमी दुर्मिळ बातमी असतात कारण त्या ज्ञानापर्यंत पोहोचल्यानंतर तेव्हा तो साथ करा कुठेतरी आवाजाची गरज आहे. माझा सर माझा शिष्य आहे मी कशाला दुसऱ्याच्या पाठवू. आणि त्या काळाला विठ्ठल बाबांचं सानिध्य भेटलं. सतत कीर्तना प्रवचन कुठेही असो निघाला त्यांच्या वयाचा विचार न करता कधी दिवसभर माझ्यापाशी बसायची. ऐशियात नरधरा काय सांगितलंय या घरामध्ये देव आला पाहिजे. 80 पदराची त्याने ते भरपूर केलेले काय भरपूर देवळ पाहायला आले. देव होऊन बसलेले 80 पदराचे घरी संत सहावी दिसून. आता त्यांनी देव पाहिला म्हणजे एका ठिकाणी तुम्ही कपाळामध्ये जाऊन बसायला पाहिजे नाही भाऊ. अवतार धाराया जनजीव वारावयासू भक्तिभाव धर्म आणि कुणाच्या नाम भरपूर वेदाने सांगितलेले काय वेदाने भरपूर नाम ज्ञान भरपूर सांगितलेले. वेद अनंत बोलला अर्थ काय सांगितले पांढरं परमात्म्याला शरण जायला सांगितले. भरपूर वेदाने बोललेले काय शास्त्रांनी भरपूर सांगितलेले कथा भरपूर बोलतात. पण आपल्याला काळाने हे संत महात्मे करून देतात काय ते त्या मार्गाने गेलेले काय त्या मार्गाने गेलेले का त्या मार्गाने गेल्या आपण त्यांच्या मागे चालू गेल्या. गुरु हा संत
जवळ प्रसिद्ध आहे हात आपले तर डायरेक्ट चुकू नको काय काय जायला सांगितलंय परंतु ज्ञान प्राप्त करून किंवा संतांच्या संगतीमध्ये जायला सांगितलंय तीर्थयात्रे सुखे वरचे विठ्ठल नाम वासुदेव धन्यवाद आपल्या जवळ येणार गुरु घाली ज्ञानांजन गुरु काय करतात ज्ञान अंजन घालतात गुरु दाखवी गुरु सौभाग्य देऊन आणि साधू होत सौभाग्य सौभाग्य जसं या माता माऊली आपल्या पतीच्या नावाने खूप कोणी आवडतात ना आपल्या कपाळावर परमात्म्याच्या नावाचं प्रतीक सर्व कर्म आपल्या त्याच्या बुद्धीवर काय होतंय खरं दृष्टांतांशी काय बोलायला या तसं निघून राहिल्यामुळे ना सर्वसाधारण माणसांच्या डोक्याच्या ओढून जाईल बरं का कोणती राय होते तीर्थयात्रा करत होते काय भरपूर तीर्थयात्रा चालले जातात परंतु कुठेच भक्तीचा मेळ नव्हता दिसत काय मेळ नव्हता कुकुट मुलींच्या आश्रमामध्ये गेले कुठे गेले कुकुट मुलींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे मुक्कामी होते त्या दिवशी मुक्कामाला असताना त्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया आल्या एकदम काळ्या फक्त स्त्रिया होत्या आणि या स्त्रिया आतमध्ये कुकुट मुलींच्या आश्रमामध्ये गेल्या आणि आश्रमामधून जाताना त्यांनी काय पाहिजे काळ्या पाहिल्या परंतु बाहेर येताना काय पाहिजे त्यांनी एकदम शुभ्र गोऱ्या येताना पाहिजे आणि त्या टायमाला पुण्यकरांनी त्यांना विचारलं तर तुम्ही आतमध्ये जाताना काळ्या होत्या आणि बाहेर येताना का बरं कशा काय गोऱ्या तर त्या टायमाला गंगा यमुना आणि सरस्वती अशा त्या नद्या होत्या आणि त्या पण संत महात्म्यांच्या काय दर्शनासाठी पवित्र त्यांना पण करायचे पदस्पर्शाची त्यांच्या संत महात्म्यांच्या सद्गुरू महात्म्या असे असतात की कायमच्या चिंतने पातकांच्या मागच्या जन्माचे पाप असते अशा महात्म्याच्या नुसत्या सानिध्याने पाप जळतील आणि मग त्या टायमाला पुंडलिकरांच्यामध्ये वैराग्य तयार झालं वैराग्य तयार झाल्यानंतर पुंडलिकरांनी तो अभ्यास केला नाहीतर नाना शास्त्र पडे लोक बाबा नाना शास्त्र पडे लोक नाना दैवत पूजक पण आत्मज्ञान न पाळता सर्व कर्म निघतात आत्मज्ञान जर नसेल ना भरपूर शास्त्र वाचते भरपूर देवदेवतांची पूजा करते पण आत्मज्ञान न पाळता सर्व कर्म निरर्थक माऊली मा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मृत जायचा शृंगार एखाद्या मालेला आपण किती शृंगार केला परंतु त्याच्यातलं चैतन्य जर निघून जर गेलं तर काय उपयोग नाही किंवा कलेने सोपते माऊली मा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कलेने सोपते कलशे लागले घर काटे काय करावे बोलून ते वसणार कलशाचं झाड लागले ना आपण भात झाला भात एकदम बाहेर पाय एकदम भरलेला दिसतो काय म्हणतात पण दिलेलं असले त्याच्यामध्ये दागणेच झालं त्याचा काय उपयोग त्या शेतकऱ्याला एखाद्याने एकदम सुंदर बांधला बांधलेला आहे कोटी रुपयाला बांधलेला आहे परंतु तो त्या बांधण्यात राहतच नाही फक्त नावासाठी बांधून ठेवलेला आहे काय त्याचा काय उपयोग आहे तसं भरपूर शास्त्र अभ्यास करतात देव चाललंय परंतु आत्मज्ञानापर्यंत पोहोचत नाही ना सर्व कर्मामध्ये खरं माय बाप्पानं संत महात्मे काय करतात पहिला आपल्यामधला देव दाखवतात माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात धर्म जागो गुरुमय हा देही जाणीला देव निवारून भवन झाले अवघान नाही धर्म जागो गुरु महिमा देही जाणीला देव
अशा प्रकारे आपण कशामुळे अडचणी झालेले की भाऊ या ठिकाणी आपण व्यक्त करतो मी माझे कल्पनेने एक आदर्श पाहू म्हणजे चालता येतंय पण पाण्यासारखं नेमकं कसं चालायला पाहिजे चालताना चालायची कोठे न मिळेल तर माझ्या 84 लक्षणीमध्ये नेमकंच आपल्याला वागता येत नव्हतं नेमकं चालता येत नव्हतं नेमकंच बोलता येत नव्हतं परंतु धर्म जागो गुरु महिमा कल्पना अविद्याने जीव होतो मी परंतु औचित्य योगाने सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आहे आणि सद्गुरू काय करतात तर माझ्या बाबा अनुग्रह देतात अनुग्रह दिल्यानंतर आत्मसाधून भाव होतात जेथे कीर्तन नामघोष काय म्हणतात बाबा जेथे कीर्तन नामघोष नामाचा जर घोष केला नामाचं कीर्तन साधन करतो या नामाचा घोष केल्यानंतर जेथे कीर्तन नामघोष करती निर्लज्ज हरीचे दास सकळ ओथांमध्ये रस आणि तुटती पाश बहुबंधनाची काय सांगते काय ज्या टायमाला असा नामघोष चालू आहे ना त्या टायमाला त्या साधनाकडे देऊ धावून येतो येती अंगा वस्ती लक्षणे अंतरी देवी टाकतात काय म्हणतात येती अंगा आता जर पाहिलं ना तुकाराम महाराजांना पण अशीच प्रक्रिया झाली या देवाचे भरता वारे अगदी प्रेमाचे फेकरे त्यांची प्रेम लागे नाही निर्लोके उधरी प्रगटे राम फक्त भोकारे ज्याचा धावा घेतला तो त्या पद्धतीला त्या ठिकाणी जाऊन पोहोचला केल्याने होतं आधी केलंच पाहिजे बोध हा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे काय मनुष्य देहा आयुष्य नीट या देहाद्वारे काही पण साध्य करता येऊ शकतं करा आणि ते करा सिद्ध आणि करो मी प्रबोध संतांनी प्रबोध केला आता काही ठेवलं नाही मागे काय 5 पायऱ्या 6 पायऱ्या करो की प्रबोध संत पाहू हरिप्राप्तीचे उपाय कारण संताचे ते पाय म्हणजे अनुग्रह आणि प्रबोध मी जर काय केला म्हणजे ते दोन्ही पायला उभारला असतो बाबासोबत जाणच नाही तुम्हाला त्या बाबाने काय ते पाय मारले असते काय नेमके काय कोणते तर अनुग्रह आणि प्रबोध हे जीवनामध्ये आले पाहिजे इथं तुम्ही जर सर्व काम झालं बाहेर ऐकतात ना तुम्ही त्याचा आत्मसात करत भरपूर देवदैवत आहेत परंतु आपला तो एक देव करून घ्यावा एकच देव आपल्या कामी येणार आहे एकवीस भक्ती झाली पाहिजे नववीस जरी भक्ती आहेत ना त्या नववीस भक्तीद्वारे माणूस एकवीसमध्ये आला पाहिजे त्या एकाच्याद्वारे पाणी पिताना पण तसा व्यवहार झाला पाहिजे जेवण करताना तसा व्यवहार तुम्ही वाजवतात ना मी नाही वाजवते हा देह नाही वाजवते परमात्मा माझ्यामध्ये ते संचारलं पाहिजे असं वाटते सांगायला पाहिजे काही ऐशी भाषा काय उद्धार पाहिजे काय ऐसे सांगा तुम्ही माझं संकल्प करा समाधान कधी मला कसं होईल देहापासून गोकुळीच्या लोकात झाले ब्रह्मज्ञ काही नाही केलं नाही कुठं तरी वाचलं होतं का कुठे लागलं गोकुळीच्या लोकात काही नाही केलं त्यांनी फक्त हिंदू होती त्या रीतीने अभ्यास केला आणि देवाबरोबर सतत त्यांनी वास्तव्य केलं या देवाबरोबर आपण आमचे भाऊ घेतात ना आपण ती एक ना गवळ्यामध्ये भुलती काय काय ती भुलती म्हणे कोणी एक भुलती ना मुलीची का मोरस घ्यामध्ये आहे आता तो देखील आमच्या पायला डोळ्यांनी देखीला डोळा आणि पैशाला म्हणजे मनामध्ये मनाला आपल्या आग्रह करायचे काय मनाला
परीक्षा आपल्याकडे आपण सर्व शिकलेलो आहे. वार्षिक परीक्षेला पेपर जर दिला ना नापास त्याच पद्धतीने आपल्याला वार्षिक परीक्षा आहे ना मरताना आपली वार्षिक परीक्षा आहे काय मरणी जायचे आपल्याकडे तो त्याची गती पाहावे म्हणून सदा स्मरावे मातेची पण आणि त्याच्यासाठी ती गीत आपल्यापर्यंत आल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने त्या ठिकाणावर जाऊन पोहोचणारे आपण काय भगवंताला जाऊन मिळणारे माय बापानं प्रपोज झाली मंडळी फक्त चिंतन करतात चालेल बाबांनी आम्हाला प्रपोज दिला आहे आणि त्याच्या चिंतन आमचं बरोबर चालू आहे परंतु नामाचा रूपाचा जर मिळून नाही गेला ना अवघा वाचेचा मंडळ नामाचा आणि रूपाचा मेळ होणं गरजेचं पुंडलिकरावांनी त्याच पद्धतीने अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना या शरीरामध्ये ती पंढरी दिसली माऊली मावळ ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या साधू संत मायबा साधू संत आपल्यासाठी हे जर दैवत जर नसतं ना तर आपण काय भक्ती केली असते काय प्रबोधन केलं असतं कीर्तन कारण कोणत्या ज्ञानाचा प्रचार केला असता पुंडलिकाला ते ज्ञान झालं आत्ता पण हे ज्ञान होतंय काय वैकुंठ तुकारामाला वैकुंठाला गेले मग आता आपण नाही का वैकुंठाला जाऊ शकत माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना एक हरी आत्मा शिव शिव सम वाया दुर्गमान हरी हा धरला धरला हरी दिसते असं दिसायला पाहिजे पुढं ती दशा येणार आहे आपल्याला अशी दशा येई माझ्या तुम्ही ठेव चोकडे आत्मज्ञान आत्मज्ञानाचं चिंतन काय म्हणतात ही गरज आहे तुम्हाला त्या टायमाला ही वार्षिक परीक्षा जेव्हा आपण स्वप्न आहोत त्या टायमाला आपल्याला ज्याच्यासाठी जन्म दिला ना मग भगवंताने महाराजाने काहीतरी केलं काय ज्याच्यासाठी पाठवलं होतं ना ते केलं हा परत माझ्यापर्यंत आला काय आणि अनुग्रह आणि प्रबोधनद्वारे सर्वसाधारण मायबापांना ही दशा प्राप्त होते आणि तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये ते चित्र ज्यांच्या हृदयाचं परमात्मा असेल त्यांच्याकडे कोटी कोटी धन्यवाद आभार मानतो परंतु ज्यांना ही दशा प्राप्त नसेल आज या खैरगाव गावातील सर्व ग्रामस्थ तसेच स्थानिकांच्या प्रेमाप्रती तुमच्या परत ही जी रीत आलेली ही रीत कधी तुमच्या हृदयामध्ये उतरेल काय मी
सर्व श्रीपाद बाबा स्थानिकांच्या वतीने पांडव पाटलाच्या हातात जाण्यावर एक विनंती करतो की तुम्हाला हे सुख प्राप्त हो आणि या गावातून एक नव्हे तर त्यांच्यासारखे अजून कितीतरी प्रबोधन तयार हो एवढीच मी गुरुवारी महादेव बाबांच्या तर्फे पांडव बाबांच्या प्रार्थना करतो आणि माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा कृष्णा अंजन येतो याला डोळा तुम्ही भ्रांती होते क्रांतीचे बरं श्री गुरु निवृत्ती महाराज झालेला काय म्हणतात आपण ते सर्व म्हणतात काय पाहत आलेलो त्यांनी सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचा आदर बाप रघुमान त्याला काय झालं सर्व मानामानीने चाललं काय संत सांगतात ग्रंथ सांगतात पण आपली आत्मप्रचिती आली पाहिजे सर्व राम दिलं प्रभू दिलं हां म्हणून ते सर्व साधकांच्या वतीने श्रीपाद बाबा रामदास बाबा या महात्म्यांच्या वतीने पांडव पाटलांची प्रार्थना करतो तुम्हाला जे भरकटलेले गावातील इतरांनाही हा मार्ग प्राप्त हो एवढी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पूर्वजन्मी पाप केले हे बघू दिसतात लोकांना का असं ज्ञान प्राप्त होतं की पूर्वजन्माच्या पापाचा संचित सांगतात विषय सुख नाशिवंत सेविता तिने कोणतरी आणि 84 लक्ष जणी हेळतात ज्ञानाची वृत्ती हरपून गेलेली सगळी आणि या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संत महात्मे आहे पाय बापांना सद्गुरू वाचुनी पाय आपणासारखे करीत असतात जसं लोखंडाला परीस लागल्यानंतर त्याचं सोनं व्हायला किती वेळ लागतो वरडला क्षणामध्ये
हा तू नागी नेले समज झाले पैसे नाव केले जगता हरी. या संत महात्म्यांच्या वचनानुसार काय नाही जीवनामध्ये सद्गुरू करून घेणं, त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यायचे, प्रबोधाचं चिंतन करायचे आणि त्या ज्ञानाची प्राप्ती करायची. प्राप्ती केल्यानंतर तिथंच नाही बसून राहायचं. काय मला भेटलं आता काय आपण त्या साधनेवर आणून राहायचंय, भक्ती करायचे. रोजचे जे आपले कर्म आहेत ना, खाण्यापिण्यापासून जे काय रोजचे व्यवहार होते ते कर्म आपले कसे झाले पाहिजे. आणि हे आपल्याला माहीत झाल्यानंतर आपल्याला नाही झालेलं ते आपण सरळ रस्त्याने चालत पाहिजे. आणि जे आपल्या मागून येणार आहेत ना त्यांना हा मार्ग सांगत पाहिजे. कीर्तन प्रवचन इथे आता बाजून कीर्तन करणं यालाच कीर्तन नाही म्हणते. एखाद्या सर्वसाधारण माणसाला आपण जरी सन्मार्ग दिला ना आणि तो आपल्या मार्गाने चालत आला ना, तेच कीर्तन एखाद्या अर्थाने. येथे आता बाजून सांगणार तर भजन पण विसरून गेलो काय. आणि मायबापा तुम्ही सर्व प्रबोधनकार आहात. काही इकडे तिकडे झालं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचा दोष सांगायचा चांगलं असेल ते संत महात्म्यांचं तुमच्या समोर बसलेले संत महात्मे झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणावर ठेवतो, पांडव परमात्म्याच्या चरणावर ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर